रोहित सर, ऊस कारखान्यातील मळी जर शेतासाठी वापरली तर चालेल का? हा, आता बऱ्याच कारखान्यातून जी मळी मिळते, ज्याला प्रेसमड म्हटलो जातो आपण, तर ते आता ह्या टायमिंगला मिळायला सुरुवात होतं आपल्याकडं आणि त्याचा वापर पण आपण करू शकतो. फक्त आता जर का आपण अडचणीचं प्लॅन करत असलो आणि जमीन तयार करत असलो तर ते आता टाकून घ्यायला सोयीस्कर असतं. एकदा ऊस आपण लावल्यावर भरणीला किंवा इतर ऍप्लिकेशनला टाकायला थोडं ते अवघड होतं. पण मळीचे फायदे खूप चांगले आहेत. मळीमुळे जे काही ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलपमेंट आहे, सॉइल बायोलॉजीची डेव्हलपमेंट आहे आपल्याकडं, किंवा एक प्रकारे खताची बचत बऱ्यापैकी 10 ते 20% आपली खताची बचत करू शकतो आपण. त्यामध्ये जे काही मायक्रो एलिमेंट मिळतात, खास करून कॅल्शियम आणि सल्फर, ही जी काही घटक मिळतात, झिंक थोडंफार असतं त्यामध्ये, तर ह्याचा रिझल्ट पण आपल्या ऊसाला खूप चांगल्या प्रकारे होतो. मळीचा माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये एक फायदा चांगला मला काय वाटतो, की पाणी होल्ड करून ठेवायची कपॅसिटी आहे तर त्या मळीमध्ये खूप चांगलं असतं. तर तुम्हाला जर काय ऍप्लिकेशन करता इझी येत असलं, तुमचं अडसालीचं प्लॅनिंग असलं आणि तुम्हाला सहज उपलब्ध असलं, कॉस्टिंगला पण परवडत असलं, तर एकरी एक 8 ते 10 टन आपण मळी टाकू शकतो. त्याचा रिझल्ट जमिनीसाठी, ऊसासाठी आणि कॉस्ट पण इफेक्टिव्ह होत असलं तर केलेलं कधीही चांगलं.